नमस्कार. मी आपल्या सर्वांचे या सर्टिफिकेट कोर्समध्ये स्वागत करतो. मागील व्याख्यानामध्ये व्याख्यान क्रमांक 30 मध्ये आपण वन वे बिटवीन ग्रुप्स ANOVA याची चर्चा केलेली आहे. आजच्या या व्याख्यान क्रमांक 31 मध्ये आपण टू वे बिटवीन ग्रुप्स ANOVA याची चर्चा करणार आहोत. आजच्या या व्याख्यान क्रमांक 31 ची दोन उद्दिष्ट आहेत. त्यातील पहिलं उद्दिष्ट म्हणजे टू वे बिटवीन ग्रुप्स ANOVA ही कसोटी तपासण्यासाठीची MS Excel आणि SPSS मधील जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया समजावून घेणे. एकदा का आपल्या सर्वांना ही प्रक्रिया लक्षात आली की त्या प्रक्रियेच्या नंतर जे काही प्राप्त निष्पत्ती असणार आहेत त्या निष्पत्तींचं वाचन कसं करायचं आणि त्या निष्पत्तींना अर्थ कसा प्रदान करायचा याचीही चर्चा आपण या आजच्या व्याख्यान क्रमांक 31 मध्ये करणार आहोत. चला तर मग आपण आजच्या या व्याख्यानाला सुरुवात करूया. टू वे बिटवीन ग्रुप्स ANOVA या कसोटीचा वापर आपण एक अवलंबी चल आणि दोन किंवा दोन पेक्षा जास्त निरवलंबी चल की ज्या निरवलंबी चलामध्ये पुन्हा इतर अनेक काही गट असणार आहेत या सर्वांमध्ये लक्षणीय फरक आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी आपण या टू वे बिटवीन ग्रुप्स ANOVA चा वापर करत असतो. टू वे बिटवीन ग्रुप्स ANOVA हा परफॉर्म करण्यासाठी दोन पूर्व अटींची पूर्तता आपल्या आधार सामुग्रीमध्ये केलेली असली पाहिजे. त्या दोन पूर्व अटी कोणत्या आहेत तर आपल्या गृहीत कृत्याला अनुसरून आपल्या आधार सामुग्रीमध्ये आपल्याजवळ एक अवलंबी चल असणे आवश्यक आहे की ज्याला आपण डिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणतो. शिवाय दुसरी पूर्व अट ही आहे की आपल्याजवळ दोन किंवा दोन पेक्षा जास्त निरवलंबी चल असावे. म्हणजेच काय, समजा या ठिकाणी आपण पहिला निरवलंबी चल घेतला IV1 या नावाने आणि दुसरा निरवलंबी चल घेतला IV2 नावाने. या प्रत्येक एका निरवलंबी चलामध्ये पुढे जाऊन पुन्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त समूह गट असावे. म्हणजेच काय, समजा या ठिकाणी मी पहिल्या निरवलंबी चलामध्ये गट क्रमांक 1, गट क्रमांक 2 आणि गट क्रमांक 3 अशा स्वरूपाचे काही चल त्याची नावं मी नमूद करतो. तर निरवलंबी चल क्रमांक 2 मध्ये पुन्हा गट क्रमांक 1 आणि गट क्रमांक 2 हे आपण या ठिकाणी नमूद करू. या प्रत्येक गटामध्ये त्या अवलंबी चलाला अनुसरून असणारी आकडेवारी आपल्या सोबत आहे आणि अशा पद्धतीने जेव्हा आपल्या सोबत आधार सामग्री असते तेव्हा आपण टू वे बिटवीन ग्रुप्स ANOVA परफॉर्म करू शकत असतो. आता नेमकं टू वे बिटवीन ग्रुप्स ANOVA मध्ये आपण कशाची पडताळणी करतो हे समजण्यासाठी आपण आधी वन वे ANOVA मध्ये आपण काय अभ्यासलेलं आहे त्याची एकदा उजळणी करूया. वन वे ANOVA मध्ये आपण मागील व्याख्यानामध्ये पाहिलेलं आहे की आपल्याजवळ एक डिपेंडंट व्हेरिएबल होता, एक अवलंबी चल होता आणि केवळ एकच निरवलंबी चल होता की ज्या निरवलंबी चलामध्ये पुन्हा तीन समूह आपण घेतले होते. आणि आपण वन वे ANOVA मध्ये कशाची पडताळणी केली होती तर वन वे ANOVA मध्ये आपण एका निरवलंबी चलामधील जे वेगवेगळे गट आहेत त्या वेगवेगळ्या गटांमध्ये लक्षणीय फरक आहे किंवा नाही याची चाचपणी आपण वन वे बिटवीन ग्रुप्स ANOVA मध्ये केली होती. टू वे बिटवीन ग्रुप्स ANOVA मध्ये आपण नेमकं कशाची पडताळणी करणार आहोत तर टू वे बिटवीन ग्रुप्स ANOVA मध्ये सगळ्यात आधी आपण या पहिल्या निरवलंबी चलामधील जे काही वेगवेगळे गट आहेत त्यांच्यामध्ये लक्षणीय फरक आहे किंवा नाही याची पडताळणी करणार आहोत. शिवाय आपण हा जो काही दुसरा निरवलंबी चल आहे त्यामधील जे काही वेगवेगळे गट आहेत त्याच्यामध्ये लक्षणीय फरक आहे किंवा नाही त्याचीही आपण पडताळणी करणार आहोत. आणि त्याही पुढे जाऊन आपण हे जे काही दोन वेगवेगळे निरवलंबी चल आहेत या दोनही निरवलंबी चलांमध्ये काही लक्षणीय फरक आहे किंवा नाही त्याचीही तपासणी आपण या टू वे बिटवीन ग्रुप्स ANOVA मध्ये करणार आहोत. एकूणच काय तर वन वे ANOVA पेक्षाही टू वे ANOVA मध्ये आपण वेगवेगळ्या घटकांमधील लक्षणीय फरकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. हीच गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येण्याकरिता म्हणून आपण एक उदाहरण घेऊया. इथे दिलेल्या उदाहरणामध्ये आपण एक अवलंबी चल घेत आहोत की ज्याला आपण सॅलरी असं त्याचं शीर्षक आहे. शिवाय आपण दोन निरवलंबी चल घेत आहोत की ज्याच्यामधलं पहिला निरवलंबी चल आहे शिक्षण आणि दुसरा निरवलंबी चल आहे प्रिव्हियस वर्क एक्सपिरियन्स.
याला आपण IV1 म्हणूया एज्युकेशनला आणि प्रिव्हियस वर्क एक्सपिरियन्सला आपण IV2 हे नाव देऊया. या पहिल्या निरवलंबी चलामध्ये पुन्हा 3 आपण समूह घेतलेले आहेत. आर्ट्स विद्याशाखेचे विद्यार्थी, कॉमर्स आणि सायन्स विद्याशाखेचे विद्यार्थी. पुढे जाऊन आपण याची तपासणी करणार आहोत की आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या वेगवेगळ्या विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांच्या सॅलरीज यांच्यामध्ये लक्षणीय फरक आहे किंवा नाही. शिवाय हा जो काही दुसरा निरवलंबी चल आहे याची आपण 2 गट पाडलेले आहेत. पहिला गट आहे विथ एक्सपिरियन्स आणि दुसरा गट आहे विदाउट एक्सपिरियन्स. पुढे जाऊन आपण हे सुद्धा तपासणार आहोत की विथ एक्सपिरियन्स आणि विदाउट एक्सपिरियन्स जे कोणी विद्यार्थी असतील त्यांच्या सॅलरीमध्ये लक्षणीय फरक आहे किंवा नाही. आणि याशिवाय याही पुढे जाऊन आपण या दोन्ही निरवलंबी चलांमध्ये एज्युकेशन आणि प्रिव्हियस एक्सपिरियन्स असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सॅलरीमध्ये लक्षणीय फरक आहे किंवा नाही, त्याच्यामध्ये काही इंटरॅक्शन इफेक्ट आहे किंवा नाही याची सुद्धा आपल्याला तपासणी या 2 वे बिटवीन ग्रुप्स एनोवा मध्ये करायची आहे. आता हे डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल घेतल्यानंतर समजा आपण अशा पद्धतीनं एक आकडेवारी आपण संकलित केलेली आहे. इथे सॅलरी हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे, अवलंबी चल आहे. तर इथे उभ्या रकान्यांमध्ये कॉलम मध्ये आपण एज्युकेशन की ज्याला आपण निरवलंबी चल क्रमांक 1 म्हणतो त्याचे वेगवेगळे समूह आपण दिलेले आहेत. शिवाय या आडव्या रकान्यांमध्ये आपण विथ एक्सपिरियन्स आणि विदाउट एक्सपिरियन्स हे जे 2 समूह आहेत, हे जे 2 गट आहेत ते आपल्या निरवलंबी चल क्रमांक 2 चे वेगवेगळे गट आहेत. या स्वरूपाचा हा डेटा आपल्या सोबत आहे. आता हा डेटा संकलित केल्यानंतर आपल्याला हायपोथेसिसचं विधान मांडायचंय. आपल्याला गृहीत कृत्यांचं विधान मांडायचंय. ते विधान आपण कशा पद्धतीनं मांडू शकतो. ते विधान मांडत असताना आपण नल हायपोथेसिस या प्रकारे मांडतो. इथं हे जे विधान आहे ते काय सांगतं, देयर इज नो इंटरॅक्शन इफेक्ट ऑफ एज्युकेशन अँड वर्क एक्सपिरियन्स ऑन सॅलरी. इथे सॅलरी हा आपला अवलंबी चल आहे, तर एज्युकेशन आणि वर्क एक्सपिरियन्स हे अनुक्रमे 2 निरवलंबी चल आहेत. या दोनही निरवलंबी चलांच्या बाबतीत सॅलरीला अनुसरून फार काही लक्षणीय फरक नाही असं आपलं नल हायपोथेसिस आहे. याला दुसऱ्या शब्दामध्ये देयर इज नो सिग्निफिकंट रिलेशन बिटवीन एज्युकेशन बॅकग्राऊंड, वर्क एक्सपिरियन्स अँड सॅलरी या वेगळ्या शब्दात पण आपल्याला मांडता येऊ शकतं. सिम्बॉलिकली जर सांगायचं म्हणलं तर पहिला आपला नल हायपोथेसिस आहे की एक्सपिरियन्स असणारे विद्यार्थी आणि एक्सपिरियन्स नसणारे विद्यार्थी यांची जी काही सॅलरी आहे त्याच्यामध्ये लक्षणीय फरक नाही. हा आपला पहिला नल हायपोथेसिस. दुसरा नल हायपोथेसिस आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या विद्याशाखेचे जे काही विद्यार्थी असतील वेगवेगळ्या शैक्षणिक बॅकग्राऊंडचे त्यांच्या सॅलरीमध्ये लक्षणीय फरक नाही. हा आपला दुसरा नल हायपोथेसिस झाला. आणि जो तिसरा नल हायपोथेसिस आहे तो एक्सपिरियन्स आणि एज्युकेशनल बॅकग्राऊंड या दोघांना अनुसरून सॅलरीमध्ये लक्षणीय फरक नाही, म्हणजेच इंटरॅक्शन इफेक्ट हा 0 आहे, असा हा तिसरा आपला नल हायपोथेसिस झाला. एकूणच 2 वे बिटवीन ग्रुप्स एनोवा मध्ये आपण वेगवेगळ्या घटकांमधील लक्षणीय फरकाचा शोध घेत असतो. त्याला अनुसरून आपले हे 3 वेगवेगळे नल हायपोथेसिस इथं आपण सिम्बॉलिकली दाखवलेले आहे. याच्या एक्झॅक्टली उलट आपण अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मांडतो. देयर इज इंटरॅक्शन इफेक्ट ऑफ एज्युकेशन अँड वर्क एक्सपिरियन्स ऑन सॅलरी. याला सिम्बॉलिकली आपण कसं दाखवलंय की एक्सपिरियन्स आणि विदाउट एक्सपिरियन्स विद्यार्थ्यांची जी सॅलरी आहे त्याच्यामध्ये लक्षणीय फरक आहे. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स हे वेगवेगळे एज्युकेशनल बॅकग्राऊंड असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सॅलरीमध्ये लक्षणीय फरक आहे. आणि शिवाय तिसरा जो आहे तो म्हणजे एक्सपिरियन्स आणि एज्युकेशनल बॅकग्राऊंड यांना अनुसरून सॅलरीच्या संदर्भामध्ये लक्षणीय फरक आहे. दोन्ही समान नाही आहेत, म्हणजेच इंटरॅक्शन इफेक्ट इज प्रेझेंट, इट इज नॉट झिरो. या पद्धतीनं आपण नल हायपोथेसिस आणि अल्टरनेट हायपोथेसिसची मांडणी 2 वे बिटवीन ग्रुप्स एनोवा मध्ये मांडत असतो. यानंतर जी पुढची पायरी येते ती म्हणजे प्रत्यक्षात आपण हायपोथेसिस टेस्टिंग कशा पद्धतीनं करतो. ती करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला आपली आकडेवारी MS Excel मध्ये टाईप करावी लागते. या ठिकाणी ही एक सॅम्पल वर्कशीट आहे की ज्याच्यामध्ये आपण तो डेटा ऑलरेडी टाईप करून ठेवलेला आहे. ही सॅम्पल वर्कशीट तुम्हालाही शेअर करण्यात येईल.
की ज्या वर्कशीटचा वापर करून तुम्हाला ही जी की प्रोसेस आहे ती स्वतःच्या कॉम्प्युटरवरती आपल्याला परफॉर्म करता येईल. आता जेव्हा आपल्याला SPSS मध्ये 2 वे ANOVA परफॉर्म करायचा आहे, त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला हा जो काही डेटा आहे, कच्चा डेटा आहे, त्याला आपल्याला रिअरेंज करावं लागेल, त्याची पुनर्मांडणी करावी लागते. ती पुनर्मांडणी करत असताना कशा पद्धतीने आपण पुनर्मांडणी करणार आहोत, तर हे जे की आपला हा जो पहिला इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, निरवलंबी चल आहे, याला आपल्याला कोड द्यायचा आहे. आर्ट्सला आपण 1 हा कोड देऊ, कॉमर्सला आपण 2 हा संकेतांक देऊ, सायन्सला आपण 3 हा संकेतांक देऊ. शिवाय जो दुसरा निरवलंबी चल आहे अनुभव, विथ एक्सपिरियन्सला आपण 1 हा संकेतांक देणार आहोत आणि विदाउट एक्सपिरियन्सला आपण 2 हा संकेतांक देणार आहोत. आणि हे संकेतांक दिल्यानंतर आपण याची पुनर्मांडणी करणार आहोत. ती कशी पुनर्मांडणी करायची, तर एका स्वतंत्र वर्कशीटमध्ये पुन्हा जो काही पूर्वीचा टेबल होता त्याला आपण त्याची पुनर्मांडणी केली. इथे आपला जो पहिला निरवलंबी चल आहे एज्युकेशन, त्याला आपण कोड दिले. आर्ट्सला आपण 1 हा संकेतांक दिला, कॉमर्सला 2 आणि सायन्सला 3 हा संकेतांक दिला. शिवाय आपला जो दुसरा निरवलंबी चल आहे एक्सपिरियन्स, त्याच्यामध्ये जे 2 गट आहेत त्यातील पहिल्या गटाला विथ एक्सपिरियन्सला आपण 1 हा संकेतांक दिला, विदाउट एक्सपिरियन्सला आपण 2 हा संकेतांक दिला. हा दिल्यानंतर इथे आपण डेटा या पद्धतीने मांडला की आर्ट्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना सगळ्यात आधी आपण या ठिकाणी त्याचे कोड्स मांडले. हे कोड मांडल्यानंतर आर्ट्स डिसिप्लिन मधील अनुभवी जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांना जो काही कोड दिला होता तो आपण या ठिकाणी मांडला आणि जे विदाउट एक्सपिरियन्स होते त्यांची नोंद या ठिकाणी घेतली आणि त्या संबंधित विद्यार्थ्यांची जी काही सॅलरी आहे इन लॅक और इन 1000 व्हॉट एव्हर इट इज, ती या ठिकाणी आपण मांडली. जसं हे आपण आर्ट्स डिसिप्लिनच्या विद्यार्थ्यांसाठी केलं तसंच आपण या ठिकाणी कॉमर्स साठी पण मांडणी केली. कॉमर्स मध्ये सुद्धा पुन्हा विथ एक्सपिरियन्स आणि विदाउट एक्सपिरियन्स. शिवाय इकडे खाली आपण सायन्सचे विद्यार्थी की ज्याच्यामध्ये पुन्हा विथ एक्सपिरियन्स आणि विदाउट एक्सपिरियन्स आणि त्यांच्या सॅलरीज, या पद्धतीनं ही मांडणी केली. ही मांडणी जेव्हा आपण केली तेव्हा पहिल्या रो मध्ये केवळ आपण व्हेरिएबल्सची नावं घेतलेली आहेत. पहिल्या 2 कॉलम मध्ये अनुक्रमे 2 इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत ज्यांना आपण निरवलंबी चल म्हणतो आणि जो तिसरा चल आहे तो डिपेंडंट चल आहे ज्याला आपण अवलंबी चल असं म्हणतो. आपण थोडंसं पाठीमागे जाऊया आणि पाहूया. हा आपला पूर्वीचा रॉ डेटा होता, याला आपण याला कन्वर्ट केलं आपण नवीन स्ट्रक्चर मध्ये, नवीन स्वरूपामध्ये, आणि इथं पहिल्या ओळीमध्ये आपण केवळ चलांची नावं घेतली. त्यातील पहिली 2 चल हे निरवलंबी चल आहेत आणि तिसरा हा अवलंबी चल. एकदा का आपण हे संकेतांक देऊन आपली आकडेवारी कन्वर्ट केली एका नवीन स्वरूपामध्ये, एका नवीन वर्कशीटमध्ये, मग आपण आपल्या SPSS मध्ये जाणार आहोत आणि SPSS मध्ये आपण तो जो काही रिस्ट्रक्चर्ड केलेला डेटा आहे तो आपण इम्पोर्ट करणार आहोत. तो इम्पोर्ट करण्यासाठी आपण सिम्पली फाईलला जाऊया. ओपन मध्ये जाऊन आपण डेटावरती क्लिक करू. एक नवीन पॉपअप विंडो येतो. त्या पॉपअप विंडो मध्ये आपली फाईल ज्या लोकेशनला आहे त्या लोकेशनला जाऊन आपण त्या फाईलला सिलेक्ट करू आणि मग आपण ओपन वरती क्लिक करूया. पुन्हा एक नवीन पॉपअप विंडो येतो. पुन्हा इथे आपण ओके वरती क्लिक करणार आहोत. आपला डेटा हा SPSS मध्ये आणला जातो. आपला डेटा SPSS मध्ये आल्यानंतर नेहमीप्रमाणे इथे आपण पहिलं पाऊल काय उचलणार आहोत, तर आपण सगळ्यात आधी व्हेरिएबल व्ह्यू मध्ये जाऊन आपला जो काही डेटा आहे त्याला रिडिफाईन करणार. आपले जे काही व्हेरिएबल्स आहेत त्याला आपण रिडिफाईन करणार आहोत. जे काही आपले ज्या ज्या ठिकाणी कोड्स आहेत त्या त्या ठिकाणी आपण कोड्स देणार आहोत, लेबल्स देणार आहोत, अलाइनमेंट बदलणार आहोत आणि इतर सर्व गोष्टींची पडताळणी केल्यानंतर पुन्हा एकदा आपण इथे खाली डेटा व्ह्यू वरती जाणार आहोत. या सर्व गोष्टींची चर्चा यापूर्वीच्याही अनेक व्याख्यानांमध्ये आपण केलेली आहे, त्यामुळे इथे आपण या डेफिनेशनल पार्ट वरती जास्त वेळ नाही देणार आहोत. डेटा व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर आपला हा जो डेटा आहे तो हायपोथेसिस टेस्टिंग साठी तयार आहे. आता 2 वे ANOVA टेस्ट करण्यासाठी आपण इथे अनालाइज वरती जाऊया. अनालाइज वरती क्लिक केल्यानंतर आपण जनरल लिनियर मॉडेल हे जे ऑप्शन आहे त्यावरती जाणार आहोत. या पूर्वीच्या व्याख्यानापर्यंत आपण जे काही हायपोथेसिस टेस्टिंग केली त्यासाठी आपण कंपेअर मीन्स मध्ये जात होतो आणि मग आपण तो संबंधित जी काही टेस्ट आपल्याला करायची त्याला क्लिक करून आपण पुढची प्रक्रिया पार पाडत होतो.
टू वे ANOVAच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी जनरल लिनियर मॉडेल नावाचं जे काही ऑप्शन आहे त्याला क्लिक करून त्यातील युनिव्हेरिएट नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करणार आहोत. या युनिव्हेरिएट वरती क्लिक केल्यानंतर एक नवीन डायलॉग बॉक्स येतो आणि या नवीन डायलॉग बॉक्स किंवा पॉपअप विंडो मध्ये डाव्या बाजूला तुमचे व्हेरिएबल्स आहेत. सध्या केवळ हा आपला डेटा 3च व्हेरिएबल्सचा असल्यामुळे 3 व्हेरिएबल्स या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्यक्षात मात्र जेव्हा आपण डेटा कलेक्ट करतो अनेक व्हेरिएबल्स आपल्या जवळ असतात आणि त्यांची यादी या ठिकाणी येते. त्यावेळी आपल्या गृहीत कृत्याला अनुसरून आपल्याला आपल्या या व्हेरिएबल्सच्या लिस्ट मधून अगदी उचित असा चल व्हेरिएबल आपल्याला निवडता यायला पाहिजे. नेमका कोणता चल आपला अवलंबी चल आहे, नेमके कोणते चल निरवलंबी चल आहेत याची स्पष्टता संशोधक म्हणून आपल्या सर्वांना असणे आवश्यक आहे. याच्यामध्ये SPSS काहीही मदत करत नाही. ही स्पष्टता स्वतःला हवी. SPSS केवळ आपल्याला आपण जे काही चल इकडे उजवीकडे आपण वेगवेगळ्या बॉक्सेस मध्ये टाकू त्यावरती तो प्रक्रिया करण्यास मदत करतो. आता या 3 चलांपैकी आपला जो डिपेंडंट व्हेरिएबल आहे तो आहे सॅलरी. कारण सॅलरी ही अवलंबून आहे कोणावरती? सॅलरी ही एज्युकेशनल बॅकग्राऊंड आणि एक्सपिरियन्स वरती अवलंबून आहे. त्यामुळे सॅलरीला आपण क्लिक करूया, या डिपेंडंट व्हेरिएबल मध्ये टाकूया. नंतर आपले जे काही इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत, निरवलंबी चल आहेत, त्या दोन्ही निरवलंबी चलांना आपण सिलेक्ट करून या फिक्स्ड फॅक्टर्स मध्ये आपण त्यांना टाकूया. हे टाकल्यानंतर आपण डायरेक्टली ओके पण म्हणू शकतो. शिवाय इथे उजव्या बाजूला आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. जसं की इथं EM मीन्स वरती जर आपण क्लिक केलं तर आपल्याला एस्टिमेटेड मार्जिनल मीन्स मिळतात. समजा मी जर एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स या दोघांच्या मल्टिप्लिकेशनला या ठिकाणी टाकलं तर मला या दोघांच्या कॉम्बिनेशन मधले जे काही मीन्स आहेत ते आपल्याला आपल्या रिझल्ट शीट्स मध्ये मिळतील. शिवाय जर आपण या ऑप्शन्स वरती क्लिक केलं तर आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स आणि इतरही काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला प्राप्त होऊ शकतात. सध्या फॉर सिम्प्लिसिटी समजा आपण एक डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्सला सिलेक्ट केलेला आहे. आपण कंटिन्यू वरती प्रेस करूया आणि आपण ओके वरती जर प्रेस केलं तर आपल्याला आपल्या आउटपुट विंडो मध्ये आपल्या टेस्टला अनुसरून वेगवेगळे रिझल्ट्स प्राप्त होतात. त्यातील हा जो पहिला टेबल आहे, या पहिल्या टेबल मध्ये आपल्याला केवळ फ्रिक्वेन्सी प्राप्त होते की किती नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहेत. एज्युकेशनल बॅकग्राऊंड या पहिल्या इंडिपेंडंट व्हेरिएबलला अनुसरून आपले 3 गट आहेत आणि त्या प्रत्येक एकासाठी किती प्रतिसाद आपल्याला प्राप्त झालेले आहेत. शिवाय आपला जो दुसरा निरवलंबी चल आहे त्याला अनुसरून किती गट आहेत आणि त्या प्रत्येकासाठी किती प्रतिसाद आपल्याला प्राप्त झालेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी मिळतात. आपण थोडं जर स्क्रॉल डाऊन करूया, आपण जर खाली या आउटपुट शीट मध्ये जर आपण खालच्या बाजूला गेलो तर दुसरा टेबल आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्सचा मिळतो की ज्याच्यामध्ये आपल्याला मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशनचे मूल्य वेगवेगळ्या त्या निरवलंबी चलाच्या अनुषंगाने आपल्याला इथं दिलेले दिसतात. याच्यानंतर जो सगळ्यात महत्वाचा टेबल आहे तो म्हणजे आपल्यासाठीचा तिसरा टेबल आहे. त्या तिसऱ्या टेबलला जाण्यासाठी आपण थोडंसं अजून खाली जाऊया, स्क्रॉल डाऊन करूया. या तिसऱ्या टेबल मध्ये आपल्याला डिसिजन घेण्यासाठीचे जी काही P व्हॅल्यू आहे किंवा जे काही आपल्याला F स्टॅटिस्टिक आहे त्या व्हॅल्यूज आपल्याला प्राप्त होतात. या तिसऱ्या टेबल मध्ये आपल्याला जे आपले चल आपण घेतले होते, जे की निरवलंबी चल घेतले होते, एज्युकेशन, एक्सपिरियन्स आणि त्यांचा इंटरॅक्शन इफेक्ट दॅट इज एज्युकेशन मल्टिप्लाइड बाय एक्सपिरियन्स, या 3 गोष्टींना अनुसरून असणाऱ्या P व्हॅल्यूज ला आपल्याला शोधायचं आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे. ते 3 व्हॅल्यू या ठिकाणी. यातील पहिला व्हॅल्यू आहे 0.000 की जो एज्युकेशनला अनुसरून आहे. इट इज लेस दॅन आर अल्फा 0.05. त्यामुळे आपण या ठिकाणी वी रिजेक्ट नल हायपोथेसिस अँड ऍक्सेप्ट अल्टरनेट हायपोथेसिस. याचा अर्थ काय तर एज्युकेशनच्या संदर्भाने जो काही नल हायपोथेसिस आहे, काय नल हायपोथेसिस असेल एज्युकेशनच्या अनुषंगाने तर आर्ट्स इज इक्वल टू कॉमर्स इज इक्वल टू सायन्स, तिन्ही डिसिप्लिनच्या विद्यार्थ्यांना जी काही सॅलरी प्राप्त होते त्याच्यामध्ये लक्षणीय फरक नाही असा आपला नल हायपोथेसिस आहे. हा रिजेक्ट होतो कारण 0.000 इज लेस दॅन 0.05 आणि आपण अल्टरनेट हायपोथेसिस ऍक्सेप्ट करतो की या तिघांमध्ये लक्षणीय फरक आहे. नंबर 2, एक्सपिरियन्सच्या बाबतीतला P व्हॅल्यू 0.006 हा सुद्धा 0.05 पेक्षा कमी आहे.
म्हणून इथे सुद्धा आपण वी रिजेक्ट द नल हायपोथेसिस अँड ऍक्सेप्ट अल्टरनेट हायपोथेसिस. एक्सपिरियन्सच्या बाबतीतलं नल हायपोथेसिस काय आहे, तर जे कोणी एक्सपिरियन्स्ड आहेत, प्रिव्हियस एक्सपिरियन्स आहेत किंवा विदाऊट एक्सपिरियन्स आहेत, त्यांच्या सॅलरीमध्ये लक्षणीय फरक नाही असा आपला नल हायपोथेसिस होता. तो रिजेक्ट होतो आणि व्हॉट वी ऍक्सेप्ट अल्टरनेट की दोघांमध्ये लक्षणीय फरक आहे. शिवाय तिसरा जो भाग आहे तो काय आहे, तर 0.037 इट इज अगेन लेस दॅन 0.05. इथे सुद्धा आपण वी रिजेक्ट द नल आणि ऍक्सेप्ट अल्टरनेट हायपोथेसिस. परंतु हा जो भाग आहे हा काय व्यक्त करतो, तर एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स यांचा जो इंटरॅक्शन इफेक्ट आहे तो 0 आहे असं नल हायपोथेसिस आहे. परंतु जेव्हा इथं आपला नल हायपोथेसिस रिजेक्ट होतो आणि अल्टरनेट हायपोथेसिस आपण ऍक्सेप्ट करतो, याचा अर्थ हा आहे की इंटरॅक्शन इफेक्ट हा प्रेझेंट आहे. इंटरॅक्शन इफेक्ट प्रेझेंट आहे म्हणजे एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स यांचा सॅलरीवरती काही ना काही परिणाम होतो, काही ना काही लक्षणीय फरक आहे. एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स यांचा जो काही एक वेगवेगळे गट आहेत, समूह आहेत, त्याच्यानुसार सॅलरीमध्ये लक्षणीय फरक दिसतो, तो आहे, तो प्रेझेंट आहे. या पद्धतीनं आपण या 3 व्हॅल्यूजचं जे आहे विश्लेषण करत असतो. तिसरा जो आहे तो एस्टिमेटेड मार्जिनल मीन्स. जर तुम्हाला आठवत असेल, जेव्हा आपण प्रक्रिया आपण जेव्हा ते डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल्स वेगवेगळ्या बॉक्सेस मध्ये टाकल्यानंतर आपण उजव्या बाजूला जे काही वेगवेगळे ऑप्शन्स होते त्याच्यामधल्या एस्टिमेटेड मार्जिनल मीन्सला पण आपण निवड केली होती. याच्यामध्ये आपल्याला हे एज्युकेशनल बॅकग्राऊंड आणि एक्सपिरियन्स यांच्या इंटरॅक्शन कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला इथे त्यांचे मीन, स्टँडर्ड एरर आणि वेगवेगळ्या गोष्टी मिळतात. हायपोथेसिस टेस्टिंग साठी जी काही आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे ही व्हॅल्यू पी व्हॅल्यू. याच्या आधारे आपण आपले डिसिजन घेतो. शिवाय इथं एफ व्हॅल्यू पण दिलेली आहे. ठीक आहे. सध्या आपण केवळ ही जी काही पी व्हॅल्यू आहे त्याच्या आधारे आपण इथे डिसिजन घेत आहोत की तिन्ही बाबतीत एज्युकेशन, एक्सपिरियन्स आणि इंटरॅक्शन इफेक्टच्या बाबतीत आपलं नल हायपोथेसिस आपण रिजेक्ट केलंय आणि अल्टरनेट हायपोथेसिस आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे. आता हाच 2 वे अनोवा आपण MS एक्सेल मध्ये कशा पद्धतीने आपण परफॉर्म करू शकतो, कशा पद्धतीने आपण निष्पत्ती पर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी पुन्हा आपण आपल्या मूळ आकडेवारीकडे येऊया. ही आपली कच्ची आकडेवारी होती की जी आपण एक्सेल मध्ये टाईप केली होती आणि याच आकडेवारीवरती आपण 2 वे अनोवा परफॉर्म करू शकतो. त्यासाठी आपण या डेटावरती क्लिक करूया. त्यानंतर डेटा अनालिसिस वरती क्लिक करूया. एक नवीन पॉपअप विंडो येतो. या पॉपअप विंडो मध्ये अनोवा 2 फॅक्टर विथ रेप्लिकेशन याची निवड आपण करणार आहोत. ओके वरती आपण प्रेस करूया. एक नवीन पॉपअप विंडो येतो. या पॉपअप विंडो मध्ये आपल्याला इनपुट रेंज सिलेक्ट करायचे. त्यासाठी आपण इथे क्लिक करू. क्लिक केल्यानंतर इथे ही पूर्ण की ज्याच्यामध्ये पहिला जो काही निरवलंबी चल आहे त्याचे जे काही गट आहेत आर्ट्स, कॉमर्स, सायन्स त्यालाही आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. शिवाय वर विथ एक्सपिरियन्स, विदाउट एक्सपिरियन्स हा संपूर्ण बॉक्स आपण सिलेक्ट करतो. हे सिलेक्ट करत असताना आपण हा जो डिपेंडंट व्हेरिएबल आहे त्याला मात्र आपण सिलेक्ट केलेलं नाहीये. ठीक आहे. हा सर्व बॉक्स सिलेक्ट केल्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर हा भाग फार महत्वाचा आहे. रोज पर सॅम्पल. याचा अर्थ हा आहे की हा जो काही निरवलंबी चल आहे त्याचे हे जे काही 2 गट आहेत त्या प्रत्येक एका गटासाठी किती रोज आहेत, 4 रोज आहेत. विथ एक्सपिरियन्स साठी 4 रोज आपण इन्क्लूड केलेले आहेत. विदाउट एक्सपिरियन्स साठी 4 रोज आपण इन्क्लूड केलेले आहेत. हे 4 रोज ची नोंद या ठिकाणी आपल्याला घ्यायची. हे जर 5 असतील तर 5 करा, 6 असतील 6 करा. ठीक आहे. इथे 4 असल्यामुळे इथे आपण 4 ही संख्या आपण कीबोर्डच्या सहाय्याने लिहिलेली आहे. नंतर आपण आउटपुट रेंजला क्लिक करणार आहोत आणि ज्या ठिकाणी आपल्याला आपली निष्पत्ती हवी आहे तो एखादा सेल आपण निवडणार आहोत. तो सेल निवडल्यानंतर आपण ओके वरती प्रेस करूया. या ठिकाणी आपल्याला हा आपला रिझल्ट प्राप्त झालेला आहे. एक 4 वेगवेगळ्या प्रकारचे टेबल्स आपल्याला प्राप्त होतात. यातील पहिले 3 टेबल हे केवळ एक समरी टेबल्स आहेत की ज्याच्यामध्ये पहिला टेबल आपल्याला विथ एक्सपिरियन्स आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स याच्या संदर्भातला नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आणि एक प्रकारचं काउंट किती आहे, सम काय, ऍव्हरेज काय, व्हेरियन्स काय याची माहिती देतो. दुसरा टेबल आपल्याला विदाउट एक्सपिरियन्सच्या संदर्भाने माहिती देतो. शिवाय तिसरा टेबल आपल्याला टोटल म्हणजे विथ एक्सपिरियन्स आणि विदाउट एक्सपिरियन्स यांचं एकत्रित किती काउंट्स आहेत, सम, ऍव्हरेज याची माहिती देतो. हा एक सर्वसाधारण टेबल आहे.
याच्या खालचा जो चौथा टेबल आहे तो आपल्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठी आपण थोडंसं स्क्रॉल करू आणि या चौथ्या टेबलमध्ये आपल्याला इथे पी व्हॅल्यूज प्राप्त होतात. यातील पहिलं जी व्हॅल्यू आहे ती आहे सॅम्पल, म्हणजे ती रोजच्या संदर्भात आहे. ही व्हॅल्यू आहे 0.005. एक्सपिरियन्सला अनुसरून असणारा पी व्हॅल्यू आहे हा. इट इज लेस दॅन 0.05. त्यामुळे आपण वी रिजेक्ट द नल हायपोथेसिस अँड ऍक्सेप्ट अल्टरनेट. कॉलम्स मीन्स आपल्या कॉलम मध्ये जर तुम्हाला आठवत असेल, आपल्या कॉलम मध्ये आपण आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स दाखवलं होतं. म्हणजे ही जी रो आहे ही आपल्या निरवलंबी चल एज्युकेशन याच्याशी संबंधित आहे. इथे हा जो व्हॅल्यू आहे 5.44 E-08, तर जेव्हा जेव्हा अशा पद्धतीची संख्या आपल्याला प्राप्त होते याचा अर्थ हा असतो की ही जी संख्या आहे ती 0.0000 अनेक शून्य असतात आणि त्यानंतर कुठेतरी एक छोटीशी संख्या असते. तर एकंदरीत जेव्हा ही संख्या फार एक छोटी संख्या असते तेव्हा ती इथे एक्सेल मध्ये दर्शवित असताना एखादा अल्फाबेट ऍड करून त्या पद्धतीने दिसते. याचा अर्थ असा बिलकुल नाहीये की 5.44 इज ग्रेटर दॅन 0.05 असा त्याचा अर्थ होत नाही. कृपया कोणीही याला अशा चुकीच्या पद्धतीने इंटरप्रेट करू नये. जेव्हा अशा पद्धतीची संख्या असते त्याचा अर्थ इतकाच आहे की 0.00 इट इज लेस दॅन 0.05. त्यामुळं याही बाबतीतला आपला नल हायपोथेसिस रिजेक्ट होतो, अल्टरनेट ऍक्सेप्ट होतो. आणि तिसरा इंटरॅक्शन इफेक्ट 0.03, याच्यामध्ये पुन्हा 0.05 पेक्षा हा छोटा असल्यामुळे इंटरॅक्शन इफेक्टच्या बाबतीत सुद्धा आपण नल हायपोथेसिस रिजेक्ट करतो आणि अल्टरनेट हायपोथेसिस आपण ऍक्सेप्ट करत असतो. शिवाय इथे एफ स्टॅटिस्टिक आहे, इथे एफ क्रिटिकल व्हॅल्यू, यांची तुलना केली तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की तिन्ही बाबतीत एफ स्टॅटिस्टिक इज ग्रेटर दॅन एफ क्रिटिकल व्हॅल्यू. त्यामुळे तीनही बाबतीत आपलं नल हायपोथेसिस रिजेक्ट होतं आणि अल्टरनेट हायपोथेसिस आपलं ऍक्सेप्ट होतं. एकंदरीत या पद्धतीने आपण MS एक्सेल मध्ये 2 वे ANOVA परफॉर्म करत असतो. जर आपण SPSS आउटपुट आणि MS एक्सेल आउटपुटची जर तुलना केली तर पी व्हॅल्यूज ज्या काही आपल्याला प्राप्त होतात त्या एकसारख्याच प्राप्त होतात. ज्या कोणत्या पद्धतीचा वापर करणं आपल्याला सोयीचा आहे, SPSS असेल किंवा MS एक्सेल, आपण कोणत्याही एका गोष्टीचा वापर करून एकाच निष्पत्तीकडे आपण पोहोचू शकतो. एकंदरीत आजच्या या व्याख्यानामध्ये आपण जे काही 2 वे ANOVA परफॉर्म केला त्याच्या निष्पत्तीचं वाचन किंवा त्याला अर्थ कसा द्यायचा त्याला एका संक्षिप्त टेबलमध्ये अशा पद्धतीने आपण मांडू शकतो. इथे डाव्या बाजूला आपण नल हायपोथेसिस मांडलंय सिम्बॉलिकली, विथ एक्सपिरियन्स, विदाउट एक्सपिरियन्स, लक्षणीय फरक नाही. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स एज्युकेशनल बॅकग्राऊंड नुसार सुद्धा लक्षणीय फरक नाही. शिवाय या दोघांमधला एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स या दोघांमधला इंटरॅक्शन इफेक्ट हा 0. जेव्हा आपण हायपोथेसिस टेस्टिंग SPSS किंवा एक्सेल मध्ये परफॉर्म केली आपल्याला जे काही पी व्हॅल्यूज मिळाले ते तीनही पी व्हॅल्यूज हे आपल्या अल्फापेक्षा, लेवल ऑफ सिग्निफिकन्स पेक्षा छोटे आहेत. त्या कारणाने आपण अल्टरनेट हायपोथेसिस स्वीकारतो, नल हायपोथेसिस आपण रिजेक्ट करतो. आणि अल्टरनेट हायपोथेसिस हे आहे की विथ एक्सपिरियन्स आणि विदाउट एक्सपिरियन्स जी काही सॅलरी आहे त्याच्यामध्ये लक्षणीय फरक आपल्याला आढळतो किंवा तो लक्षणीय फरक आहे. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या वेगवेगळ्या विद्याशाखेचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना मिळणाऱ्या सॅलरी याच्यामध्येही लक्षणीय फरक आपल्याला आढळतो. शिवाय एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स आणि एज्युकेशन या दोघांचाही जो परिणाम आहे सॅलरीवरती त्याच्यामध्येही लक्षणीय फरक आढळतो. या दोघांमध्येही आपल्याला साम्य दिसत नाही. म्हणजेच काय तर इंटरॅक्शन इफेक्ट हा या ठिकाणी उपस्थित आहे. एकंदरीत या व्याख्यानामध्ये आपण 2 वे ANOVA म्हणजे नेमकं काय, त्यासाठी कोणकोणत्या पूर्वअटी आहेत, कशा पद्धतीची आकडेवारी आपल्यासोबत हवी आहे आणि ती आकडेवारी घेऊन आपण MS एक्सेल आणि SPSS मध्ये 2 वे ANOVA कशा पद्धतीने परफॉर्म करू शकतो, निष्पत्ती कशी प्राप्त करू शकतो आणि त्यांचं वाचन कसं करता येतं, त्याला अर्थ कसा आपण देत असतो, या सर्व गोष्टींची आपण चर्चा या आजच्या व्याख्यानामध्ये केलेली आहे. मला आशा आहे की तुम्हाला आजचं हे व्याख्यान लक्षात आलेलं असेल. पुढील व्याख्यानामध्ये आपण काय स्क्वेअर टेस्ट हा एक जो काही हायपोथेसिस टेस्टिंगचा प्रकार आहे त्याची चर्चा आपण करणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच
थांबूया. धन्यवाद.